राज्यभरातील शेतकरी आता एकत्रित येत असून आपल्याला मोठा संघर्ष करावा लागणार आहे। सरकारने वेळीच आपल्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर येणाऱ्या काळात मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला। येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे। यावेळी सरकारला कर्जमाफीची जाणीव करून देणे आवश्यक आहे। जो कर्जमाफी की बात करेगा वही स्थानिक स्वराज्य संस्था में राज करेगा असा नारा आता गावोगावी देण्याची वेळ आली आहे। आपल्या न्याय हक्कासाठी मोठा संघर्ष करण्याची तयारी ठेवा असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले। शेगावमध्ये नुकत्याच झालेल्या एल्गार मेळाव्यात ते बोलत होते। एल्गार मेळाव्यासाठी शेगावात दाखल झालेल्या रविकांत तुपकरांची परिसरातील शेतकऱ्यांनी सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढत जंगी स्वागत केले। यावेळी शेगाव शहरातील अनेक व्यापारी स्वागतासाठी रस्त्यावर होते। रविकांत तुपकरांनी स्वतः बैलगाडी चालवत धुरकरी होत बैलगाडीच्या रथाचे सारथ्य केले व बैलगाडी चालवत ते सभास्थळी पोहोचले। यावेळी ज्येष्ठ नेते वासुदेव उनाळे, आर.बी. देशमुख, राजू शेळके, संतोष खेरडे, विलासराव पाटील, भगवान मोरे, गजानन देशमुख, सदाशिव जाधव, ज्ञानदेव कराडे, अमोल राऊत, अनंत मानकर यासह अन्य नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुम्हाला त्याची काही सत्कार करायची इच्छा आहे का? पण त्यांना तुमच्या गावात यायची इच्छा आहे का प्रतापरावांना? काहीच नाही ना। मी सांगतो ना, प्रतापराव जाधव नावाचा माणूस देशाचा पंतप्रधान जरी झाला तरी या जिल्ह्याचं काहीच भलं होणार नाही। काहीच अहो, ते आता तरी मग आम्हाला फिरून राहिले, नाही तर दर पंचवार्षिकलाच यायचे संदीपराव। म्हणजे आता आले की पुढचंच पंचवार्षिकला यायचे। पण त्याच्या ध्यानात आलं, अमोलराव त्याच्या ध्यानात आलं की रविकांत तुपकरचा झटका मोठा बसलाय, त्याच्यामुळं आपल्याला आता फिरावं लागेल। पण फिरते का? असं गावच्या लोकांमध्ये फिरतात ते काम काहीच नाही। ते आता टक्कर पडलं तुमच्या गावांमध्ये।